तर विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान NUHM अंतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे. तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील खालील जी पदे आहेत तर ती इथं भरायची आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर 1 नंबरचे जे पद आहे तर ते आहे पार्ट टाइम मेडिकल ऑफिसर. तर यासाठी इथं 19 जागा आहेत. यासाठी तुम्हाला MBBSची पदवी प्लस PG इथं लागणार आहे. तसेच तुम्हाला MMC रजिस्ट्रेशन इथं लागेल आणि जे वेतन आहे या पदासाठी ते तुम्हाला पर व्हिजिटनुसार इथे मिळणार आहे किंवा 30,000 रुपये तुम्हाला इथं मिळणार आहे दरमहा. त्यानंतरचे पद आहे पेडिट्रिशियन. तर यासाठी ते 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MD पेडिट्री किंवा DCH किंवा DNB तुम्हाला इथे लागणार आहे. तसेच MMC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 75,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे एपिडेमिलॉजिस्ट. तर यासाठी पण इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला MBBSची पदवी किंवा ग्रॅज्युएट इन हेल्थ सायन्स तुम्हाला इथे लागणार आहे. प्लस MPHA किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ केअर ॲडमिनिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 35,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे स्टाफ नर्स. तर यासाठी तर 23 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी प्लस GNM किंवा BSc नर्सिंग इथे लागणार आहे. तसेच MNC रजिस्ट्रेशन तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 20,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे लॅब टेक्निशियन. तर यासाठी तर 9 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 12वी प्लस डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट इन मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी इथे लागणार आहे. प्लस पॅरामेडिकल काउन्सिलची नोंदणी तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फार्मासिस्ट. तर यासाठी इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला D फार्म किंवा B फार्म इथे लागणार आहे. तसेच महाराष्ट्र फार्मसी काउन्सिलची नोंदणी तुम्हाला इथे लागेल आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 17,000 रुपये इथे मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे ANM. तर यासाठी ते 21 जागा आहेत. यासाठी तुम्हाला 10वी पास विथ ANM कोर्स अँड रजिस्ट्रेशन विथ MNC इथं लागणार आहे आणि जे वेतन आहे तर तुम्हाला 18,000 रुपये इथे मिळणार आहे. तसेच या पदांसाठी तुम्हाला अनुभव इथे लागणार आहे. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 69 वर्षापर्यंत आहे. मेडिकल ऑफिसर, पेडिट्रिशियन तसेच एपिडेमिलॉजिस्टसाठी आणि उर्वरित पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 64 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ज्ञ तसेच एपिडेमिलॉजिस्ट या पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती तर थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 गुण, रिसर्च अँड अकॅडमिक नॉलेजसाठी 10 गुण, लिडरशिप क्वालिटीसाठी 10 गुण, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 गुण तसेच अनुभव असल्यास तुम्हाला इथे 10 गुण असणार आहे. आणि उर्वरित पदांसाठी तुमची जी निवड आहे तर ती इथं गुणांकन पद्धतीद्वारे होणार आहे. तर यामध्ये पदासाठी आवश्यक क्वालिफाय एक्झाममधील गुण, अंतिम वर्षाच्या गुणाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण, पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रतेपेक्षा अधिक शैक्षणिक पात्रता असल्यास इथं 20 गुण, तसेच संबंधित पदाशी निगडीत अनुभव असल्यास तुम्हाला इथं 30 गुण असणार आहे. तर अशी तुमची इथं 100 गुणांची निवड प्रक्रिया असणार आहे या पदांसाठी. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथे दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथे भरून घ्यायचा आहे. यामध्ये तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथे तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथे शैक्षणिक माहिती भरायची आहे. सोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांचे साक्षांकित प्रती इथे जोडायचे आहेत. तर यामध्ये वयाचा पुरावा, पदवी पदविका प्रमाणपत्र तसेच गुणपत्रिका, काउन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र तसेच अनुभव असल्याचे प्रमाणपत्र, डोमेसाईल, आधार कार्ड, पॅन कार्ड. तर या सर्व कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत आणि तुम्हाला इथे मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे. तर अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, बालरोग तज्ज्ञ, एपिडेमिलॉजिस्ट या पदांसाठी तुमची जी मुलाखत आहे तर ती इथं 30/6/2026 रोजी इथं होणार आहे. त्यानंतर स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी तुमची मुलाखत 1/7/2026 रोजी इथं होणार आहे. तसेच फार्मासिस्ट, सहाय्यक परिचारिका या पदासाठी तुमची जी मुलाखत आहे तर ती 2/7/2026 रोजी इथं होणार आहे. आणि मुलाखतीचे जे ठिकाण आहे तर तिथं दिलेले आहे. प्रभाग कार्यालय 2रा मजला, आरोग्य विभाग, आधारवाडी, फायर स्टेशन, कल्याण पश्चिम. तर या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर त्यातून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो इथं 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDFची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही त्यातून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.